आपत्सु रामः समरेषु भीमः दानेषु कर्णः नये श्रीकृष्णः. अर्थात संकट काळी जैसे प्रभू श्रीराम, युद्ध समयी ते भीम, कर्णा सारखे दानवीर व राजनीतीमध्ये निपुण जैसे श्रीकृष्ण. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत. शिवरायांच्या जन्मापासून ते स्वराज्याची स्थापना व पुढे राज्याभिषेकापर्यंतचा खडतर प्रवास याच मातीने पाहिला आहे. एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो लोकहितासाठी लढला, एक मुलगा ज्याने केले या पावन भूमीला मुक्त. इतिहासाच्या पानावर व रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर व रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. पण मुघल व आदिलशाहीच्या होणाऱ्या जुलमामुळे त्रस्त झालेली रयत गुलामगिरीच्या बेड्यामध्ये अडकलेली होती. गुलामगिरीच्या बेड्या तोडून या भूमीला मुक्त करण्याचे स्वप्न शहाजी महाराजांनी पाहिले व त्यासाठी त्यांनी निजामशाहीची पुन्हा स्थापना केली. पण हा प्रयास आदिलशाहीने सहज मोडून काढला व महाराजांना दूर कर्नाटकेच्या मोहिमेवर पाठविण्यात आले. कर्नाटकेच्या मोहिमेवर जाण्या अगोदर महाराजांना जिजाऊंची काहीतरी सोय करायची होती, कारण जिजाऊ त्यांच्या प्रस्तुतीच्या काळात होत्या. म्हणून महाराजांनी जिजाऊंना जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर हलविण्याचा निर्णय घेतला. जिजाऊ शिवनेरीवर आल्या होत्या, पण त्या नेहमी चिंतेत असत. त्यांना चिंता होती ती ते आता हे येणारं मूल कसं असेल ते व त्याची पावले या भोसले घराण्यासाठी कशी असतील. एके दिवशी त्या असंच विचार करत होत्या. आऊसाहेब, आपल्या सांगण्यानुसार रस्त्याची सर्व तयारी झाली. शहाजीराजांना सुद्धा कलिता धाडला. काय झालं आऊसाहेब, तुम्ही चिंतेत दिसताय? काही नाही, आपल्या रयतेची जरा चिंताच वाटतेय. आऊसाहेब, आपण असल्या अवस्थेत एवढी दगदग करणे योग्य नाही. तुम्ही आमचे मेहमान आहात आणि तुम्ही कसली चिंता करू नका. कशी करू नका अमात्य? दिवसा ढवळ्या ते गनिम भोसले कुळाच्या स्त्रीला उचलून नेतात. खंडागळेचा हत्ती काय पिसाळला त्यावरून जाधव व भोसले एकमेकांची कत्तल करताय. तिन्ही शायांच्या त्रासाने आपली रयत भरडून निघत आहे. आणि हे सर्व असताना आम्ही कसं चिंतेच्या गर्तेत सापडू नये पंत? काल तुमच्या पत्नींनी आम्हाला डोहाळ्यांसाठी विचारणा केली. काय हवं मला माहितीये? असं वाटतं की घोड्यावर मान टाकून रानावनात दौड घ्यावी. हे मूल आमच्या पोटात असताना त्याच्या वडिलांना अशी धावपळ करावी लागली. आमच्याच कुळात वैमनस्य झालं आणि त्यात असे हे डोहाळे. हे मूल आम्हाला रानावनात तर भटकायला लावणार नाही ना अशी चिंता वाटते अमात्य. आऊसाहेब, अहो, कृष्ण जन्म विसरलात का? श्रीकृष्णाच्या जन्मावेळी त्याच्या आई वडिलांना तुरुंगात जावे लागले आणि आधी सर्व भावा बहिणींना मृत्यूलोक पाहावा लागला. म्हणून काय श्रीकृष्ण वाईट झाले? उलट कंसासारख्या राक्षस वृत्तीचा नाश करून अजरामर झाले. आऊसाहेब, तुम्हाला सांगू, कालच आम्ही मंडळी चर्चा करत होतो. तुमच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आहे. आपल्या पोटी येणारा पुत्र कोणीतरी थोर पुरुष आहे आणि तो दिवंगत कीर्ती मिळवला. आऊसाहेब, हाच वर मागितलाय आम्ही शंभू महादेवाकडे. मला पुत्र नको, मला योद्धा हवाय, जो शेकडो वर्षांपासून आपल्या रयतेला डसणाऱ्या नागाच्या डोक्यावर श्रीकृष्णासारखा नाच करून या रयतेला मुक्त करेल.